माझं नाव वल्लभ विभावरी वसंत वणजू. मी रत्नागिरीहून आलो आहे. खरं तर लडाख हे खूप वर्ष माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं, पण जमत नव्हतं. आणि ईशा टूरचं नाव मी ऐकून होतं. आणि आत्माराम परब, खरं तर त्याची आणि माझी बिरादरी एकच आहे, ती म्हणजे ट्रेकिंग आणि माउंटेन. आणि ज्या वेळेला ह्या टूरबद्दल मला कळलं, मी ईशा टूरच्या ऑफिसला फोन केला आणि मी संपूर्ण माहिती घेतली. आणि त्याचबरोबर माझे मित्र पराग धामनसकर आहेत, शिरीष चौधरी आहेत, त्यांनाही या टूरबद्दल सांगितलं आणि त्यांनीही लगेच होकार दिला. आणि अशा प्रकारे आम्ही रक्षाबंधन टूर जॉईन केली. म्हणजे कुठे काही त्रुटी पण काढायला जागा नाही, इतकं फार सुंदर नियोजन होतं. खूप काळजी घेणारी लोक आहेत. संदीप आहे, आमची मॉम असलेली गीतांजली आहे आणि नरेंद्र सर आहेत, प्रभू. खूप मजा आली. आणि त्याच्यामध्ये तुर्तुक टू जो पँगॉंग लेक हा जो मधला जो प्रवास आहे, तो जो प्रवास आयुष्यामध्ये कधी न विसरणारा प्रवास आहे. खरं तर प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा अविस्मरणीयच होता. पण सगळ्यात मोठा क्षण म्हणजे सगळ्यात मोठा प्रवास तो होता. दुसरी एक गोष्ट म्हणजे आत्मा विज्ञानाने अजून सिद्ध झालेला नाही आहे, पण हा आत्मा म्हणजे आत्माराम परब हा सिद्ध झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. आणि आयुष्यभर आता ईशा टू सोबतच आम्ही असू, असा एक म्हणजे वादा करतो. थँक्यू. मी पराग धामणसकर चिपळूणवरून आलो आहे. भैया बोलल्याप्रमाणे त्याने सांगितलं, ट्रेकिंग हीच आमची हॉबी असल्यामुळे त्या प्रकारे आम्ही लगेच तयार झालो आणि निघालो. ओव्हरऑल आम्ही 8-10 दिवस ईशा टूरबरोबर आहोत. प्रत्येक दिवसाचं काटेकोर नियोजन इतकं सुंदर झालं होतं. प्रत्येक गोष्ट म्हणजे सकाळी बाहेर पडण्यापासून सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, ओव्हरऑल संदीप किंवा ईशा आपले गीतांजली मॅडमचं जे काय ब्रीफिंग असतं ते इतकं सुंदर होतं. दुसरं मनाला समाधान वाटणारी गोष्ट म्हणजे थांग, जे आपल्या भारताचं शेवटचं टोक जे आहे किंवा पहिलं गाव म्हणायचं, ते मी पण बघितलं. याच्याबद्दल मला भरपूर समाधान आहे. आणि कालचा जो शेवटचा दिवस होता मिलिटरी कॅम्पचा, कुठला तो प्रकार, हॉल ऑफ फेम, त्यामुळे हे दोन्ही दिवस मला चांगले स्मरणीय राहतील. धन्यवाद.